लातूर जिल्ह्यातल्या जळकोट पंचायत समितीवर परत एकदा काँग्रेसने एक हाती सत्ता स्थापन झालेली आहे। आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी पूर्ण झालेल्या आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत कल्याण पाटील। काय सांगाल पाटील साहेब, परत एकदा काँग्रेसनं पंचायत समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे, काय भावना आहे तुमची? आज खरं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांच्या वतीने या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी समस्त जळकोटकरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी एक हाती जळकोट पंचायत समितीवर या ठिकाणी सत्ता दिलेली आहे। या सत्तेच्या माध्यमातून आज आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य मारुतीजी पांडे, माझ्यासमोर आलेले पद्माकरू गेले, बाबुरावजी जाधव, सगळे आमचे पंचायत एक मतानं सभापती आणि उपसभापतीची निवड करत असताना सर्वसामान्य माणसासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे। या पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहणार आहे। आपल्या माध्यमातून आज जळकोट जर पाहिलं, दुसऱ्यांदा आम्ही बघतोय जळकोट पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेसच्या नंतर आज मी या पंचायत समितीच्या समोर एक बाईट देतोय। तर इथं नेहमी काँग्रेसच्या विचाराशी बांधिलकी असणारा वर्ग आहे आणि आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांचा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश आहे, आपली बांधिलकी ही सामान्य माणसाची आहे आणि या पंचायत समितीमधून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठीचं काम काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून या ठिकाणी होईल। आपल्यासोबत एक शिक्षक आज पंचायत समितीचा उपसभापती म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे ते आहेत। काय सांगाल आपण उपसभापती म्हणून पंचायत समितीच्या? नमस्कार। माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी देऊन अतिशय कष्टानं मला या ठिकाणी निवडून आणलं आणि मला उपसभापती पदावर या ठिकाणी त्यांनी विराजमान केले। निश्चितच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ध्येय धोरणे या ठिकाणी होऊ घातलेल्या ज्या आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे आम्ही आश्वासनं दिलं होतं ते निश्चितपणे या ठिकाणी गाव तिथं पाणी, रस्ते, या आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या कसोशीनं या ठिकाणी मी माझ्या पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते, माननीय माजी मंत्री माननीय अमित भैया देशमुख साहेब, माननीय सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब, आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष मारुतीरावजी पांडे साहेब, उदगीरचे प्रदेश सरचिटणीस आणि तालुका अध्यक्ष आदरणीय कल्याणजी पाटील साहेब, तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे बिरादार पाटील साहेब, आदरणीय उगिले साहेब आणि बाबुरावजी जाधव साहेब ज्येष्ठ नेते, आशिषजी पाटील साहेब, धनराजी पाटील साहेब, या मातब्बर नेत्याच्या माध्यमातून मी जे आश्वासने या ठिकाणी निवडणुकीमध्ये दिलेली होती ती अविरत या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मानहानी होऊ देणार नाही हे मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि दिलेल्या सर्व आश्वासनांची या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी मी आज सज्ज आहे। निवडणुकीच्या दरम्यान अमित देशमुखांकडून मोठे प्रशासनावर आरोप करण्यात आले होते भ्रष्टाचाराचे, कशा पद्धतीचं आता प्रशासन चालवलं? नाही, मागल्या काळामध्ये केंद्र, राज्य ते जिल्हा परिषद ही सत्ता भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे। त्यामुळं या परिसरामध्ये त्रस्त झालेल्या माणसाला न्याय देण्यासाठी आज जे जनतेनं आम्हाला कौल दिलेला आहे त्या कौलामधून या पंचायत समितीच्या कारभारामध्ये आज जे आमच्या सभापती, उपसभापती या ठिकाणी विराजमान झालेले, स्पष्ट या ठिकाणाहून पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त कारभार जळकोट तालुक्यामध्ये दिला जाईल। घरकुलाचा विषय असेल, विहिरीचा विषय असेल, सामान्य माणसाच्या गोठ्याचा विषय असेल, या संदर्भात आजच ही निवड झाल्यानंतर आम्ही प्रशासनासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आणि सांगितलेलं आहे आम्ही प्रशासनाला सुद्धा की ज्या उत्साहाने लोकांनी काँग्रेसच्या सोबत राहिलेलं आहे त्या उत्साहाला, त्या ताकदीला न्याय देण्यासाठी प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी काम केलं जाईल। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।